मागील 3 ते 4 दिवसांपासून जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसाने नदी नाले तलाव तुडुंब भरून वाहत आहेत। शेतीचे सुद्धा मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांची पिकं होत्याची नव्हती झाली आहेत। तर एक अत्यंत दुर्दैवी घटना जालन्यात घडली आहे। पाचाण वडगाव येथे शेतकरी संतोष बंसीधर घुंसिगे वय वर्ष 45 हा शेतकरी आपल्या नित्य नियमाप्रमाणे रोज शेतातून आपल्या जनावरांच्या गोठ्यातून दूध काढून घरी येत असताना कुंडलिका नदीपात्र पार करतेवेळी नदीपात्रात पडला। यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी व गावच्या माजी सरपंच नारायण सुलताने व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत नदीच्या प्रवाहात तो वाहून गेल्याची घटना घडली। यावेळी त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी व सरपंचांनी त्यांना वर काढले व जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले। यावेळी सदर घटनेची माहिती वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांना माहिती होताच त्यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेत सदर घटनेची माहिती घेतली व त्या परिवाराला धीर दिला। तसेच त्याप्रसंगी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी केली की सदर परिवाराला 25 लाख रुपये आर्थिक मदत व त्या परिवारातील एका मुलाला शासकीय नोकरी द्यावी अशी मागणी यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विजय लहाने यांनी केली आहे। दुर्दैवी घटना आहे। एका शेतकऱ्याचा या ठिकाणी प्राण गेलेला आहे। 3-4 दिवसापासून या ठिकाणी पाणी चालू आहे मोठ्या प्रमाणात आणि पाणी चालू असल्या कारणाने शेतकरी शेतातून दूध घेऊन परत वापस येत असताना संतोष बंसीलाल घुसिंगे नावाचा शेतकरी आहे। हा अल्पभूधारक शेतकरी आहे। याचा त्या ठिकाणी दूध घेऊन परत वापस येताना कुंडलिका नदीमध्ये ते वाहून गेला। त्याची डेड बॉडी इथं आलेली आहे। आता पोस्टमॉर्टम साठी त्यांचे नातेवाईक सगळे काही आलेले आहे। त्याला 3 लेकरं आहे, त्यापैकी 2 मुली आहे, तीन मुली आहे, एक मुलगा आहे आणि एक मुलगी 13वीला आहे। आमचं या राज्य शासनाकडे मुख्यमंत्र्याकडे कृषी मंत्र्याकडे आमची अशी मागणी आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने की त्यांनी तातडीने त्यांना 25 लाख रुपये मदत द्यावा शेतकऱ्याला आणि त्यांच्या मुलीला त्या ठिकाणी नोकरीमध्ये समावेश करावा अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे। आता आम्ही थोड्या वेळाने वंचित बहुजन आघाडीचे सगळे कार्यकर्ते कलेक्टर मॅडमला त्या ठिकाणी डेलिगेशन देणार आहे आणि सांगणार आहे। दुसरी परत एक घटना घडली त्या जालन्यामध्ये की आता माहिती मिळाली, आम्ही बदनापूरच्या तहसीलदाराला विचारलं, देवपिंपळगावला एक महिला सुद्धा त्या ठिकाणी नदीतून वाहून गेलेली आहे। ते सुद्धा अल्पभूधारक शेतकरी आहे। या जालन्यामध्ये मोठी ढगफुटी झालेली आहे आणि आम्ही नागरिकाला आवाहन करतो की बाबा घराच्या बाहेर थोडा व्यवस्थित बघून निघावा। पाणीचा कवा पण माप वाढू शकतो, पाणी कवा पण वाढू शकते आणि कधी पण अशी दुर्घटना घडू शकते। शासनाला कळकळून आमची विनंती आहे की अल्पभूधारक शेतकरी आहे, याच्यात कुठलं काही राजकारण नाही, पण तातडीने तुम्ही यांना मदत करावा। 25 लाख रुपये या शेतकऱ्याला मदत द्यावा। अल्पभूधारक शेतकरी आहे आणि त्यांच्या मुलीला नोकरीमध्ये समावेश करावा अशी आमची मागणी आहे। मी पाचन वडगाव माजी सरपंच नारायण सुलताने दर्शनाला आले असता आमच्या गावातील शेतकरी संतोष बंसीधर घुसिंगे हा शेतकरी शेतातून दूध घेऊन येत होता। नदीच्या प्रवाहात पाणी वाढल्यामुळे तो शेतकरी वाहून गेला। दिसता मी त्याला वाचवण्यासाठी उडी मारली तर तो मला 20-30 मिनिटांनंतर सापडला नदीच्या प्रवाहामध्ये। काय नाव आहे त्या शेतकऱ्याचं? संतोष बंसीधर घुसिंगे, बंसीलाल घुसिंगे। त्यानंतर त्यांना कुठं आणलं होतं तुम्ही? मग आम्ही गाडी करून सिव्हिल हॉस्पिटल जालन्यात आणलं।